नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। तळोदा तालुक्यात रोजगाराअभावी मोठे स्थलांतर, पाऊस असूनही हजारो मजूर गुजरातकडे रवाना। यंदा पावसाचे प्रमाण चांगले असूनही तळोदा तालुक्यातील नंदुरबार बोरज जिल्हा परिषद ग्रामीण भागातील विशेषतः पश्चिम भागातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने गुजरात राज्याकडे रोजगारासाठी स्थलांतर सुरू केले। केवळ 15 दिवसात हजारो मजुरांनी आपल्या कुटुंबासह गावाला तात्पुरता निरोप दिलाय। त्यामुळे बोरद, मोड, मालदा, छोटा धनपूर, कढेल, तुळाजा, खरवड, बनलाखापूर यासारखी गावे ओसाड पडू लागली आहेत। अधिक रोजंदारी हे स्थलांतराचे प्रमुख कारण। जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने मजुरांना पोटासाठी स्थलांतर करणे भाग पडत आहे। तळोदा परिसरात शेतीची कामे फारशी उपलब्ध नाहीत, तर गुजरात राज्यातील सौराष्ट्र भागात मजुरांना स्थानिक मजुरीपेक्षा दुप्पट ते अडीच पट अधिक रोजंदारी मिळत आहे। बोरद येथील मजूर नितीन पडवी यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक रोजंदारी 200 प्रतिदिन, गुजरात सौराष्ट्र रोजंदारी 450 ते 500 प्रतिदिन। शिवाय गुजरातमध्ये शेत मालकांकडून 3 वेळा चहा आणि जेवणाची व्यवस्था पुरविली जाते, त्यामुळे मजुरांचा मोठा खर्च वाचतो। पुरेशा प्रमाणात काम उपलब्ध होत असल्याने मजूर कुटुंबासह लक्झरी बसने गुजरातच्या विविध भागात रवाना होत आहे। शैक्षणिक नुकसान आणि रोजगार ठेकेदार या स्थलांतरांमुळे कुटुंबासोबत जाणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। शाळा सोडून स्थलांतरित झाल्यामुळे परत आल्यावर त्यांना पुन्हा शिक्षणाची गोडी लागण्यास वेळ लागतो, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाकडे शासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे। बोरद येथील मजूर ठेकेदार मच्छिंद्र ढोडरे यांनी सांगितले की दररोज परिसरातील शेकडो मजूर त्यांना गुजरातला जाण्यासाठी भेटत आहेत। गुजरातच्या शेतकऱ्यांशी वैयक्तिक संबंध असल्याने ते मजुरांना योग्य रोजंदारी मिळेल या उद्देशाने त्यांना रवाना करत आहेत। शासनाने लक्ष देण्याची गरज। एकदा अंदाजानुसार दिवसाला सुमारे 400 ते 500 मजूर गुजरातच्या दिशेने रवाना होत आहेत। या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। मजुरांनी व्यक्त केले आहे की जर जिल्ह्यामध्येच त्यांना गुजरातप्रमाणे योग्य रोजंदारी आणि काम उपलब्ध झाले तर त्यांना स्थलांतर करण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे शासनाने स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। लोकसेतू मराठी न्यूज साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।